आणण्यापासून ते बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मला येतात. सो आजही आम्ही तसा अनुभव घेणार आहोत आणि मजा करणार आहोत. तर आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही 2 तीळ आहोत, ह्या बाकीचे सगळे गूळ आहेत. त्यामुळे त्याची मजा अनुभवायला तुम्ही नक्की 1 फेब्रुवारीपासून तो अनुभव घ्या. आणि आता त्या ॲक्च्युली इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला काही पतंग दिसत आहेत आणि 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 ह्या आणि आज पतंग उडवण्याचा एक बहारदार कार्यक्रम इथे होणार आहे. आम्ही 3च मुलं आहोत आणि 5 मुली आहेत. त्यामुळे आज पतंग उडवण्याची जबाबदारी ही मुली घेणार आहेत आणि आम्ही फक्त त्यांना ढील देण्याचं काम करणार आहोत. त्यामुळे या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी तयार व्हा. मला पतंग उडताना खूप आवडतं. ती एक मजा आहे, तो एक काय म्हणतात स्पोर्ट आहे ते. आणि उगाच कोणाला पण नाही जमत, ते फार कठीण असतं, प्रॅक्टिस लागते त्याला आणि पेशन्स लागतो. नाही आता ते असं होतं की मी उडवतोय आणि ते उडतच नाही, असं खूप वेळा होतं आणि मग आपण ब्लेम करतो, अरे वाराच नाही आहे आणि मग मांजाच नाही आहे. संक्रांतीच्या माझे अनुभव आणि असं सांगायला गेलं तर इतकं लहानपणापासून वेगवेगळी माझी दरवर्षीची मकर संक्रांत आहे. लग्नानंतरची वेगळी आहे, माझं मूल झाल्यानंतर माझा मुलगा जेव्हा 1 वर्षाचा होता तेव्हाची एक वेगळी आहे. पण मला या मकर संक्रांतीचं आणखीन एक खूप आकर्षण आहे, ते म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, जो की मी आवर्जून करते माझ्या घरी. आणि तो इतकं ट्रेडिशनली सगळं, मला छान साडी नेसायला आणि मग माझ्या मुलाला ते तिळगुळाचे दागिने घालून त्याला ती लाया घालून आंघोळ घालणं वगैरे, हे असं सगळं पारंपरिक गोष्टी मला खूप आवडतात आणि त्या सगळ्या मी करते. आणि आज विशेष झाली आहे माझी मकर संक्रांत, कारण मी इकडे पतंग उडवला आहे पहिल्यांदा. सिद्धार्थ जो आमचा टीम मेंबर आहे, सिद्धार्थ जाधव, त्यांनी आज आम्हाला पतंग कसा उडवायचा आहे ह्याचं प्रशिक्षण दिलं आहे. सो खूप मजा आली. मी संस्कृती बालगुडे. ॲक्च्युली सगळ्यांसारखा माझाही एक्सपिरियन्स काहीसा सिमिलर असतो. अर्थात कसं असतं की सगळ्या ती पूजा किंवा या सगळ्या गोष्टी बघायला तुमची मम्मी असते आणि त्यामुळे मम्मी काही गोष्टी शिकवत असते. पण ऑफकोर्स मला असं वाटतं की मी ना सगळ्यात जास्त ते खाण्यात इंटरेस्टेड असते, की तिळगुळ म्हणा किंवा ते तिळाचे लाडू म्हणा. आणि का आता फक्त त्या दिवशी नाही तर ते पुढे 1 आठवडा चालतात किंवा ते असतात. सो ते एक मजा असते. ऑफकोर्स आम्ही बाहेर गेलो, आता थोडंसं कमी होतं, पण जेव्हा बाहेर जायचो तेव्हा पतंग उडवत असायचे सगळे आणि असं वाटायचं की आपल्याला पण कधी यावं, पण कधी ट्राय नाही केलं. ऑफकोर्स एकदा लहानपणी मला आठवतं की मी टेरेसवर कोणीतरी पतंग उडवत होतो आणि मी म्हटलं प्लीज मला फक्त असं हातात धरायला दे ना. आणि ते दिला होता तर तो पतंग आहे ना तो खाली जायला लागला. सो मदरीने तुला नाही येणार, सोड असं झालं होतं. ऑफकोर्स कधी त्या मांजाने थोडं कापलंही होतं बोटाला. सो अशा सगळ्या गोष्टी. पण आज मी पतंग उडवला आहे आणि ऑफकोर्स सिद्धार्थ जाधव त्यांनी मदत केली की हे पतंग उडवण्यासाठी आणि त्यांनी शिकवलं सुद्धा. त्यांनी इनफॅक्ट आम्हाला सगळं दाखवलं की हे पतंग उडवायचं कसं असतं. तर आज शिकलो आहे की जेव्हा ते पतंग थोडंसं खाली जायला लागतं तेव्हा ते आपण खेचायचं असतं आणि मग त्याचा हवा येऊन असं एकदम कम्प्लिटली वरती जातं. सो मजा आली, खूपच मजा आली. आणि बाय द वे परत एकदा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. नमस्कार, मी नीथा शेट्टी साळवी बोलते आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीची आठवण म्हणजे मला एक्साइटमेंट असते की दरवर्षी ना मी घरात हळद कुंकू ठेवते. आय कॉल फीमेल्स, त्यांना बोलवते, त्यांना हळद कुंकू करते आणि हे जे सगळं जे आपलं रिच्युअल्स हे जे फॉलो करते ना, मला ते खूप बरं वाटतं. आणि आज पहिल्यांदा मी पतंग उडवलं आहे, म्हणजे ते कसं करतात हे मला पहिल्यांदा कळलं आहे. आणि मी आज पहिल्यांदा माझ्या सगळ्या टीमबरोबर इकडे पतंग उडवला आणि खूप मजा आली. सो तुम्ही पण अशीच मजा करा आणि खूप एन्जॉय करा. आणि मकर संक्रांतीची परत एकदा खूप शुभेच्छा. अभिनय बेडे आणि हेमल ही नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. अशी ही आशिकीमधून ही नवीन जोडी जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आली तेव्हा त्यांना आम्ही खास तास दिला. त्यांच्या काळात मकर संक्रांतीच्या आठवणी पाहूयात.
नमस्कार, मी हेमल इंगळे. नमस्कार, मी अभिनय बेर्डे आणि आम्ही आलो आहोत जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मकर संक्रांती निमित्त. येस. सो अभिनय, मला तू सांग, तुझ्या अशा स्पेशल अशा कुठल्या आठवणी आहेत मकर संक्रांतीबद्दल? स्पेशल आठवणी कुठल्या? एखादी मुलगी जेव्हा मला क्लासमध्ये आवडायची तर तिच्याशी बोलण्याच्या निमित्ताने मी जाऊन तिला तिळगुळ द्यायचो आणि बोलायचो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि कोइन्सिडेंटली त्या मुलीचं अण्णा पण गोड बोले होतं. वाव. तर त्यानंतर माझे मित्र मला तिळगुळ घ्या गोड गोड बोला या गोष्टी चिडवायला लागल्या. खरं? सो तो त्याच्याही अजून खूप गोष्टी आहेत मकर संक्रांतीच्या रिलेटेड, जसं पतंग उडवणे, तिळाचे लाडू खाणे. तर पतंग तर आपण उडवतोच, खूप चांगल्यापणे उडवतो, पण मुंबईत कधी कधी खूप बिल्डिंग्स असल्यामुळे किंवा हवा फार जास्त नसल्यामुळे काय ठिकाणी ती पतंग जास्त उडली जात नाही. सो आपण आपल्या तू एन्व्हायरमेंट. कोल्हापूरला ये, कोल्हापूरला उडवू आपण. नक्की. कोल्हापूर, पुणा इथे ती बऱ्यापैकी उडवता येते, स्पेशली जानेवारी डिसेंबर या महिन्यामध्ये. तुझी मकर संक्रांती कशी असते? बेसिकली माझ्यासाठी मकर संक्रांती म्हणजे लहानपणी एकदम नटायचं. त्या दिवशी मम्माला सांगायचं साडी नेसून दे, साडी नेसायची, नथ घालायची, तिळगुळचे डब्बे बनवायचे, त्यात थोडे आपले जे तिळगुळ असतात लाडू ते आणि थोडे आपले व्हाईट कलरचे तिळगुळ घालायचे आणि असा छान तयार करायचा डब्बा विथ व्हरायटी आणि सगळ्यांकडे जायचं आपल्या नेबर्समध्ये आणि तिळगुळ वाटायचे आणि तिळगुळ घ्यायचे पण आणि खायचे. संक्रांत मध्ये स्पेशल आपण एक कुठली तरी भाजी खातो, तर ती काय आहे ती तू सांग. हे बघ कसं आहे माहिती का हिमल, भाज्या मी तसे सहजासहजी खात नाही. आता तू विचारशील संक्रांतीमध्ये आपण एक स्पेशल भाजी खातो, तर ती कुठली? ठीक आहे, मी गेस करतो ती भाजी हिरवी असेल. हिरवी नक्कीच असणार. ओके ओके. कुठली असते मग? मी तुला विचारतेय. अरे पण तुला तर माहिती, तू विचारतेस. शेवगाच्या शेंगा असतात त्यात. माझ्या आवडत्या किंवा माझ्या आवडत्या गोड गोष्टी 5 कुठल्या? म्हणजे मला आवडणाऱ्या. तुला आवडणाऱ्या कुठल्या? 5 गोड गोष्टी. सगळ्यात पहिला आय थिंक सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे अभिनयाचा. अच्छा. खूप असे ऑन द स्पॉट जोक्स सुचतात त्याला. म्हणजे खूपच असे भयात जोक्स असतात, पण मी खूप हसते, मला खूप फनी वाटतात. आणि सेकंड मला आय रिअली फाइंड की खूप डाऊन टू अर्थ आहे तो. ते मला खूप गोड वाटतं ऑनेस्टली, कारण खूपच म्हणजे त्याला अजिबात कुठल्याही गोष्टीचं असं एक माज म्हणतो आपण तसं नाही आहे. तो खूपच डाऊन टू अर्थ आहे. थर्ड मला असं वाटतं की तो खूप लव्हिंग आहे आणि खूप केअरिंग आहे. आणि फोर्थ थिंग आय थिंक मला खूप आवडते त्याच्याबद्दल इज हेल्पफुल आहे. मला खूप हेल्प केली आहे त्यांनी, म्हणजे शूटिंगच्या वेळी असू दे किंवा इन जनरल ॲज अ फ्रेंड पण. म्हणजे काही बोलायचं असेल काय, अभिनय इज ऑलवेज देअर. कधीही काही लागलं अभिनय इज जस्ट अ फोन कॉल अवे. फोन उचलला नाही तर मेसेजला तरी रिप्लाय करतो. दॅट इज देअर. आणि फिफ्थ थिंग मला खूप आवडते त्याच्याबद्दल, ही जो फूडी, बिग टाइम फूडी. त्याला सगळ्या मुंबईतल्या बेस्ट जागा माहिती आहेत, कुठे काय खाल्लं पाहिजे काय, आणि त्यांनी मला खूप फिरवलंय मुंबईत आणि खूप गोष्टी खायला घातल्यात. सो आता अभिनय, आता तुझा चान्स आहे. तू सांगायचंस तुला माझ्याबद्दल 5 गोष्टी कुठल्या आवडतात. मला हेमलचे डोळे खूप आवडतात. ते खूप सुंदर आहेत. ते स्क्रीनवरती खूप छान दिसतात. मला हेमलचे स्माइल पण खूप छान आहे. तिचा तो एक असा ड्रॅक्युला सारखा एक क्यूट दिसतो. तिसरी गोष्ट म्हणजे ती खूप हसरी आहे. ती खूप हसते ती, आणि खूप काही फालतू विनोदावर पण हसते मला. तर ते खूप एंटरटेनिंग गोष्ट आहे, एंटरटेनिंग ऍस्पेक्ट आहे तिचा. चौथी ती खूप छान गाते. नाही, ऑन अ सिरियस नोट, चौथी गोष्ट मला असं काय आहे, ती खूप सिन्सिअर आहे. ती लगेच कॅच करते एखादी गोष्ट. म्हणजे जे आम्ही शिकतो, आम्ही म्हणजे काम तर करतच होतो, पण त्याच्याबरोबर आम्ही शिकतही होतो खूप गोष्टी. आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळेला. तर तिचं खूप ते काय म्हणतो, एखादी गोष्ट कॅच करणं किंवा म्हणजे म्हणतो ना आपण लवकर शिकते. टेक्निकल वाईज ऍक्टिंग जे काय ते आहे ते लवकर. रडणार आहे मी आज. 5वी गोष्ट काय, ती ड्राईव्ह खूप छान करते. ते तुम्ही बघालच. ती खूप छान. म्हणजे जर समजा तुम्ही कुठेतरी लेट पोहोचणार असाल आणि तर मग तुम्हाला कोण पोचवेल, तर आजकाल उबर ओला खूपच स्लो चालतं. मग आपण हेमलला फोन करायचा. हेमल तुम्हाला 1 तासाच्या ऐवजी अर्ध्या तासात पोचवेल, पण पोचवेल कुठे ते माहिती नाही. बापरे, मला खूपच येते आता. तर आज मकर संक्रांती आहे. तर मकर संक्रांती आली म्हणजे तिळगुळ सुद्धा आले.
तर आता आपल्या समोर ते इतका वेळ आपण शांत बसवलेत, तर त्यांच्यासोबत जरा काहीतरी गेम खेळूया. सो गेम असा आहे, तू खेळायला चालू नको करू. सो गेम असा आहे की ह्यात जे तिळगुळ ठेवले आहेत आमच्या दोघांच्या समोर एक एक बाउल आहे, हे टूथपिक्स 2 घेऊन आम्हाला जितके होतील तितके तिळगुळ ह्यात शिफ्ट करायचे एका मिनिटात, आणि जो सगळ्यात जास्त करेल तो विनर आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके, कम ऑन. अरे किती वेळ राहिलाय? बापरे, अभिनय ते खूप गेलेत. 4. सो अभिनय जिंकला आहे. मी जिंकलेलो आहे. मी तुला जिंकायला दिलंय. नाही, मी जिंकलेलो आहे आणि मी हेमल इंगळेंना हरवलेला आहे. पण हार जीत तो क्या होती रहेगी, पर खेळना बहुत जरूरी है. बरोबर. सो माझे 4 तिळगुळ काढून झालेले आहेत आणि हेमलचे 3 काढून झालेले आहेत. पण मी जिंकलेलो आहे, पण हार जीत तो क्या होती रहेगी, गेम खेळना बहुत जरूरी है. त्यामुळे मी आमच्या कच्च्या लिंबूला माझे 4 तिळगुळ देऊन तिला जिंकवतो आणि हे ती आता खाणार आहे. माझ्या हस्ते ती खाणार आहे आणि आम्ही अशा तऱ्हेने आमचा गेम समाप्त झालेला आहे. आणि आम्ही पहिल्यांदा असा गेम जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये खेळलो. आम्हाला जाम मजा आली. आम्ही मकर संक्रांती निमित्त येऊन इकडे खूप काही गोष्टी बोललो आणि परत येत राहू आमच्या फिल्मला प्रमोट करायला आणि भरपूर गोष्टी करायला. जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर छोट्या पडद्यावर कशी सेलिब्रेट केली जाते या संक्रांत पाहूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तर ब्रेक नंतर संक्रांत विथ सेलिब्रिटी या स्पेशल शोमध्ये आपलं स्वागत. ललित 205 मालिकेच्या नील आणि भैरवीची ही पहिली संक्रांत आणि त्यांना आम्ही दिला पतंग बनवण्याचा टास्क. कशा प्रकारे त्यांनी हा पूर्ण केला, भैरवी नीलच्या काय आहेत संक्रांतीच्या आठवणी पाहूयात. जय महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज राजाध्यक्षांच्या घरी आलेला आहात आणि भैरवीला बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल आमच्याकडे धूमधडाक्यात मकर संक्रांत साजरी होते. आता पतंग करायचा कसा त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तिकडे दोघं मिळून. बरं, ही झाली भैरवीची गोष्ट. म्हणजे भैरवी आज काय करणार आहे तर तू सांगशीलच, पण शिवाय अमृता काय करते दरवर्षी मकर संक्रांतीला हे पण सांगतो. मकर संक्रांत म्हटलं की पहिले आपल्याला लक्षात येते ते म्हणजे पतंग. मला पतंग अजिबात उडवता येत नाहीत, पण मग त्यासाठी मी काय करते, बाबांना घेऊन जाते. म्हणजे तुम्ही उडवा, आणि ते एकदा उडायला लागले की फक्त आपण मांजा उडत बसायचं, तेवढं मला येतं. आणि पण मज्जा येते त्या सगळ्यातसुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिळगुळ. तर ते खाण्यात माझी पूर्ण मकर संक्रांत जाते. मला सुद्धा सेम, मला पतंग उडवायला खूप आवडतं पण मला उडवता येत नाही. मग मी लहानपणापासून नुसता मांजा हातात धरून पळत सुटायचो पतंग धरून, आणि मग त्यातच समाधान मानायचो की पतंग उडते. आणखी मजा सांगायची सेटवरती तर हे आम्ही तिळगुळ बनवलेत सेटवर. आज सकाळी आमचा सीन झाला की आम्ही तिळगुळ बनवतोय. खूप मजा केली आम्ही सगळ्या बायकांनी. त्यानंतर वाण म्हणून आम्ही तुळशीचं रोपटं देतो, एक जिवंत वाण देण्याचा प्रयत्न करतोय, एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय यामार्फत. आणि असंच काय काय मस्ती मजा तुम्हाला बघायला मिळेल मकर संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये. भैरवीची पहिली मकर संक्रांत आहे लग्नानंतर, तर माझ्यासाठी एक उखाणा होऊन जाऊ दे. अरे बापरे, बरं. ललित 205च्या घरचे सगळे आहेत खूप हौशी, नीलरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. सगळं झालंय, सगळं सांगितलं आपल्या प्रेक्षकांना. मग आपण पतंग बनवायला सुरुवात करूया. म्हणजे मला एकंदरीत क्राफ्टचं काम करायला आवडतं आणि मी रमतो त्याच्यात, पण पतंग बनवायचा प्रयत्न कधी केलेला नाही. दिवाळीत कंदील करतो मी, पण पतंग पहिल्यांदाच करतो. तू कंदील करतोस म्हणजे पतंग काय कठीण नाही तुझ्यासाठी? मी आधी काहीच नाही केले. क्राफ्ट वगैरे माझ्या
मला नाहीच जमत काही. मी फक्त तुला त्यामुळे मदत करणार आहे छोटे मोठे. ढील दे तेरे भैया इस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए, जैसे ही मस्ती में आए इस पतंग को खींच ले, ढील दे तेरे भैया. तर खूप मेहनतीनंतर असा एक संग्रामच्या पतंग खूप मेहनतीनंतर आम्ही तयार केलेला आहे. हा उडेल की नाही माहिती नाही, पण तयार झालाय. असं म्हणायला हरकत नाही की नील भैरवीच्या प्रेमाचा पतंग तयार आहे. सेलिब्रेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तुम्हीही आनंदात संक्रांतीचं सेलिब्रेशन करा. वेळ झाली आता इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.